देव आहे, त्या देवाला तुम्ही हाक मारत आहात. हालेलुया, हालेलुया. मत्त्याचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्याचं 10वं वचन. मत्त्याचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्यातील 10वं वचन. मत्ते 4:10. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. कुणाची उपासना केली पाहिजे? परमेश्वर. जो परमेश्वर आहे, जो यहोवा परमेश्वर आहे, त्याचीच उपासना केली पाहिजे, त्यालाच नमन झालं पाहिजे. हालेलुया. त्याचीच आराधना केली पाहिजे. हालेलुया. त्या परमेश्वराचीच उपासना केली पाहिजे आणि त्यालाच केवळ हाक मारली पाहिजे. मग त्याचं पुस्तक याचा 6वाच अध्याय आणि त्यातलं 9 वचन सांगतं, यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. बाबांनो, तुम्ही कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे? हे आमच्या स्वर्गातील, हे आमच्या स्वर्गातील बापा, स्वर्गातील जो स्वर्गामध्ये विराजमान आहे, हे आमच्या पिता, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे नाव पवित्रच मानले जावो. हालेलुया. जो स्वर्गामध्ये आहे, जो सृष्टीचा निर्माता आहे, त्या परमेश्वराचं नाव पवित्र आहे आणि त्याचं नाव पवित्रच मानलं जावं. त्या परमेश्वराकडे तुम्ही विनवणी केली पाहिजे आणि त्या देवाला तुम्ही हाक मारली पाहिजे. हालेलुया. आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळं, कशामुळं? परिपूर्ण आहेत आपण नाही, आपण अपरिपूर्ण असल्यामुळेच आपण प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचंय? कोणाच्या नावात प्रार्थना केली पाहिजे? कोणाकडे केली पाहिजे? पण कित्येक लोक येशूकडे प्रार्थना करत आहेत. समजत आहे मला काय म्हणायचंय? कित्येक लोक कोणाकडे प्रार्थना करत आहेत? आणि बायबल सांगतं येशूच्या नावात माझ्याकडे प्रार्थना कर. समजत मला काय म्हणायचं तुम्हाला? करता की नाही करता? तर मला माहित आहे तुम्ही कशा कोणाकडे प्रार्थना करत आहात बाबांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशूच्या नावात का प्रार्थना केली पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कारण त्यालाच आपल्या पापामुळं, हालेलुया, आपल्या पापापासून येशूच्या रक्ताद्वारे आपण मुक्त झाले आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यानं स्वतःचं जीवन समर्पित केलं तुमच्या आणि माझ्या पापासाठी. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला समर्पण केलं. बरं, प्रेज द लॉर्ड. यहोवाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं. यहोवाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्यातील 6वं वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मी. बाबानो, मार्ग मी आहे, सत्य मी आणि जीवन मीच आहे. मीच तुम्हाला मार्ग दाखवीन आणि माझ्याकडे आल्या वाचून, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे, जोपर्यंत पिता तुम्हाला दिसणार नाहीये, पित्याचा मार्ग तुम्हाला माहित नाही, माझ्याकडे आल्या वाचून तुम्हाला पिता समजणारच नाहीये. हालेलुया. म्हणून प्रभू येशूच्या नावात पित्याकडे प्रार्थना करायची. आता बघा, प्रार्थना काही लोक कशी करतात माहिती का? रट्टामारी प्रार्थना. रट्टामारी म्हणजे बघा, कुणीतरी ती करत आहे, कशी तरी लिहिलेली आहे, तेच आठवून तेच प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. ती प्रार्थना मान्य होत नाही बरं का. प्रार्थना म्हणजे तुमच्या मनातले विचार प्रगट करणे, तुमच्या भावना देवाला सांगणे. हालेलुया. तुमची तडप परमेश्वर संग बोलणे, बरं का, ह्याला प्रार्थना म्हणतात. ही प्रार्थना नाही की लिखापटीची प्रार्थना की चला कोणी तर तशी करत आहे म्हणून मी तशी प्रार्थना करत आहे. ही प्रार्थना मान्य होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन सांगतं. मत्ते 6:7. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता ना बाबांनो, तर कशी बडबड करू नका? व्यर्थ बडबड करू नका. व्यर्थ बडबड कशाला म्हणतात? कोणीतरी कशी तरी प्रार्थना करत आहे, तीच मी प्रार्थना रिपीट करत आहे, तशी व्यर्थ बडबड परमेश्वर म्हणतो करू नका. तुझ्या मनातले विचार काय आहेत
ते प्रकट कर. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता त्यास व्यर्थ बडबड करू नका. हालेलुया. फिलिपिकराचं पुस्तक आहे 4वा अध्याय 6 आणि 4वा अध्याय 6 आणि 7 परमेश्वरांना काय कर उत्तर देईल. हालेलुया. हालेलुया. आणि प्रार्थना खरंच एक सन्मानाची गोष्ट आहे बरं का. प्रार्थना हे एक सन्मानाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. यशाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि त्यातलं 15 वचन सांगतं. यशा 1:15 आणि यशा 55:7. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकीतो. हालेलुया. तुम्ही हात पसरताय, माझ्या समोर काय करताय, विनंती करताय आणि हात पसरताय, त्यावेळेस मी तुमच्या पुढे डोळे झाक करतोय. हालेलुया. पुढं तुम्ही कितीही विनवण्या केल्या, तुम्ही कितीही विनवण्या करतायत, किती रडत आहेत, किती आरडओरड करताय, तरी मी ऐकत नाही. तरी देखील मी ऐकत नाही. हालेलुया. कारण तू इथं रुसवा फुगा केलाय आणि माझ्याकडे तू विनवणी करत आहे. तुझ्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय आले. मी तर सर्व मानव जात की प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, पण तू काय करत आहेस, माझ्या वचनामध्ये तू नाही. मी तुझी प्रार्थना कशी ऐकू. तुम्ही किती विनवण्या करत आहात, तर मी तुमच्या पुढे डोळे झाक करत आहे. तू माझ्यासमोर हात पसरत आहे, विनवणी करत आहे, पण मी ऐकत नाहीये. हालेलुया. पुढं तुमचे हात रक्ताने भरले आहेत. तुमचे हात रक्ताने भरलेत, पापाने भरून गेलेत बाबांनो. मी कशी तुमची प्रार्थना ऐकू. प्रेज द लॉर्ड. समजत आहे मला काय म्हणायचं तुम्हाला. वाचा यशया 55:7. दुर्जन आपला मार्ग सोडो. दुर्जन जो आहे, जो वाईट काम करत आहे ना बाबांनो, वाईट स्वभावामध्ये आहे, त्यानं आपला मार्ग सोडला पाहिजे. अधर्मी आपल्या कल्पनांचा जो त्याग चुकीचा करो. वागत आहे, जो पापामध्ये आहे, पापाच्या स्वभावामध्ये आहे, त्याचा त्यानं त्याग करावा. त्या गोष्टीला सोडून द्यावं आणि त्या गोष्टीचा त्यानं काय करावा, त्याग केला पाहिजे. त्याची नफरत केली पाहिजे चुकीच्या कामाची, चुकीच्या गोष्टीची. आणि परमेश्वराकडे वळव. आणि परमेश्वराकडे अंतःकरणातून खरा पश्चाताप करून त्याने देवाकडे वळावं बरं का. हालेलुया. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचंय. तर प्रभू तुमची प्रार्थना ऐकल. म्हणून म्हणतो ना, देव सर्वच प्रार्थना ऐकतो का. हालेलुया. आणि बायबल सांगतं तो सर्व मानव जातीची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. पण तुझ्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येऊ देऊ नकोस, तुझ्या प्रार्थनेमध्ये अडखळ तू निर्माण करून घेऊ नकोस, तर तुझी प्रार्थना ऐकली जाईल. प्रेज द लॉर्ड. मग आता मग ठीक आहे, मग आता मग प्रार्थना आपण केली कशी पाहिजे, कशी केली पाहिजे प्रार्थना. त्या स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना कशी केली पाहिजे. मग त्या परमेश्वराकडे प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेचा आपल्या उपासनेशी संबंध असला पाहिजे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला जो निर्माण करतो कशाविषयी चिंताक्रांत होऊ तुम्ही नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका, चिंता करू नका. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून ज्या तुझ्या समस्या आहेत, जे तुझं अडकण आहे, त्या सर्वांसाठी प्रार्थना विनंती तू कर. आभार प्रदर्शनासह आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी आपली देवाला मागणी कळव. देवाला कळव. तुझ्या काय समस्या आहेत ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे, तो कुणाला समजव, कुणाला कळव. तुझा जो देव आहे त्या परमेश्वराला कळव. हालेलुया. पुढं म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या म्हणजे जो पलीकडे बुद्धी सामर्थ्याच्या जो पलीकडे आहे ना, तुझी बुद्धी त्या ठिकाणी चालत नाहीये. तुला काय करत, तुझं सगळं संपलं, तुझे विचार संपले, त्याच्या पलीकडे जो आहे ना, पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. हालेलुया. रिपीट. हालेलुया. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. 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 समजत आहे मला काय बोलायचं तुम्हाला. जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे ना, तो तुमचे विचार देखील जाणतो बरं का. तुम्हाला तो शांती देईल बरं का. ज्याची कल्पना तुम्ही केली, ज्याचे विचार तुम्ही केले नाहीये, अशी महान शांती तो तुम्हाला देईल बरं का तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मग आता प्रार्थना मग कशी केली पाहिजे बघा.
मनातल्या मनातली मी प्रार्थना परमेश्वर ऐकतो बरं का. मनातल्या मनात केलेली देखील प्रार्थना परमेश्वर ऐकतो. पण कुठली अशी रट्टामारी प्रार्थना नाही. हन्ना नावाची स्त्री होती, मंदिरामध्ये गेली आणि मनातल्या मनात आपलं दुःख ती देवाला सांगून रडत होती. एली याजक म्हटला, अरे नशेत आहे का काय? बाई म्हटला, तुझ्या नशेपासून कधी मुक्त होणार आहेस म्हटला. तू द्राक्षरस पिऊन आलीस म्हटला. हालेलुया. आणि बायबल सांगते ती म्हटली, नाही, मी माझं दुःख माझ्या देवाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. काढा बरं पुस्तक, एक शमूएलच्या पुस्तकाचा 12वा अध्याय, पहिलाच अध्याय 12 आणि 13 वचन. एक शमूएल याचा पहिला अध्याय 12 आणि 13 वचन. परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत एली होता. तिच्याकडे पाहत होता, ती रडत होती. आणि जो देवाचा सेवक होते एली नावाचे त्या ठिकाणचे, ते तिच्याकडे पाहत होते, तिच्या मुखाकडे. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. हन्ना मनातल्या मनात देवासंग बोलत होते. तिचे होठ हलत होते. तिचे होठ मात्र हलत होते, आवाज काय ऐकू येत नव्हता. पुढं पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. हालेलुया. पुढं म्हणून एलीस वाटले की, म्हणून तो देवाचा जो सेवक त्या ठिकाणी होते त्यावेळेचे, त्यांना वाटलं की ही दारूच्या नशेत असावी. हालेलुया, ही द्राक्षरसाच्या नशेत असेल. ही अशी का बडबड करत आहे? ही फक्त हिचं होठ हालत आहे, ती रडत आहे. हालेलुया. 14 एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार. तू अशी कोठवर नशेमध्ये राहणार आहेस, अशी कोठवर तू व्यर्थ बडबड करत बसणार आहेस. तू ह्या आपल्या द्राक्ष रसाच्या नशेतून मुक्त हो. ह्या वाईट गोष्टीतून तू मुक्त हो. पण ती काय बोलत आहे बघा. अन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची मी स्त्री आहे. दुःखित हृदयाची स्त्री आहे. हालेलुया. माझं जे दुःख आहे, माझ्या मनातल्या ज्या गोष्टी, ही मी देवासंग बोलत आहे. हालेलुया. ही प्रार्थना परमेश्वर ऐकतो बरं का. चला, कुणीतरी कशी तरी प्रार्थना करत आहे आणि चला तशी केली पाहिजे. ती प्रार्थना मान्य होत नाही. तुमच्या मनातलं दुःख काय, तुमचं वजन काय, हे तुम्ही देवाला बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती प्रार्थना मान्य होते. हालेलुया. हालेलुया. मग आता कोणत्या वेळी प्रार्थना केली पाहिजे, कशी प्रार्थना केली? मग तुम्ही सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, हालेलुया, किंवा तुम्ही झोपताना असो, तेव्हा तुम्ही प्रार्थना केली पाहिजे बरं का त्या देवाची. त्या देवाला बोललं पाहिजे बरं का. आपल्या मनातल्या गोष्टी देवाला सांगितल्या पाहिजे बरं का. हालेलुया. मग जेवणाच्या आधी असो, प्रेज द लॉर्ड, जेवण करण्याचं आहे तुम्हाला, त्यावेळेस देखील प्रार्थना केली जाते. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे बरं का. त्या देवाचे आभार मानले पाहिजे बरं का. मग तुमच्या जेव्हा समस्या आहेत, तुम्हाला दुःख आहे, तुम्हाला अडचण आहे, प्रेज द लॉर्ड, त्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागत, त्यावेळी देखील तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता पुस्तकाचा 55 अध्याय त्याच्यातलं 22 वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 55:22 आणि मत्ते 15:36. स्तोत्रसंहिता 55:22 आणि मत्ते 15:36. तू आपला भार परमेश्वरावर टाक. हालेलुया. तू कोणावरती, जे तुझं दुःख आहे, जे तुझं संकट आहे, जे तुझं वज आहे, तो आपला सर्व भार, आपली सर्व चिंता, सर्व काळजी त्या परमेश्वरावरती टाक. म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल, तो तुझा पाठीराखा होईल, तो तुला मदत करणार होईल, तो तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहशील. हालेलुया. जर तू आपला भार त्या परमेश्वरावरती टाक, त्याला दुःख तुझं सांग, तुझ्या समस्या काय त्याला सांग आणि त्याला बोल, तो तुझा पाठीराखा होईल, तो खंबीरपणे तुझ्या बाजूने उभा राहील. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. हालेलुया. ज्याचा अंतःकरण तुटलेला आहे, जो नीतिमान आहे, जो पवित्रतेचे जीवन जगत आहे, त्याला तो कधीच ढळू देत नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याची प्रार्थना तो ऐकतो बरं का. आमेन. हालेलुया. आणि मग त्याच्या पुस्तकामध्ये 15:36 नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन आता त्या समस्या आहेत, अडखळ पडली ह्या ठिकाणी. समजत आहे, समस्या आहे, जमाव एवढा आहे आणि माझ्यामध्ये कमी घटी आहे, कशी पूर्ण केली जाईल. आणि बायबल सांगतं, काय सांगतं,
नंतर त्याने हा? त्या 7 भाकरी हा? व मासे घेऊन उपकार स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. हालेलुया. आणि ते जेवण तृप्त झाले बर का, आणि उरलेल्या टोपल्या ते घेऊन बी गेले. प्रेज द लॉर्ड. ही समस्या होती त्यांची, पण परमेश्वर जो आभार मानतो, आपली समस्या त्याला सांगतो, तो त्याचा पाठीराखा होतो. हालेलुया. मग कशी प्रार्थना केली पाहिजे समजलं तुम्हाला मला काय बोलायचंय? आपण प्रार्थना कशी केली पाहिजे हे प्रथम आपल्याला समजलं पाहिजे. हालेलुया. आणि प्रथम काय झालं? देव प्रार्थना ऐकतो का? आणि दुसरा मुद्दा काय की कशी प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता तिसरा की खरे ख्रिस्ती. कुठले खऱ्या? 2 प्रकारचे आहेत, ते खोटे बी आहेत आणि खरे बी आहेत. काय आहेत म्हटलं? 2 प्रकारचे आहेत. खरे ख्रिस्ती प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमतात का? हालेलुया. किंवा एकत्र का जमतात? प्रेज द लॉर्ड. खरे ख्रिस्ती सभेसाठी एकत्र का जमतात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जर जे विश्वास न ठेवणाऱ्या संघ आपली भेटीगाठी आहेत, आपले संबंध आहे त्यांच्या संघ, प्रेज द लॉर्ड, आपलं नातं त्यांच्या संघ आहे, आपलं घनिष्ठ संबंध त्यांच्या संघ आहे. कोणा संघ? विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसंघ. हालेलुया. जे थट्टा करत आहेत, परमेश्वरच्या वचनाची थट्टा करत आहेत, परमेश्वरला तुच्छ लेखत आहेत, परमेश्वरचा अपमान करत आहेत, की तुम्ही ख्रिस्ती झाला, तुम्ही चर्चला जातात, अशा लोकांचे तुमचे संबंध आहेत. हालेलुया. हालेलुया. अशा लोकांशी संबंध असल्यामुळं प्रेज द लॉर्ड देवाशी जवळीक साधणं सोपं नाही बरं का. असे जर आपले संबंध असतील अशा जगातील लोकांसंग, तर देवाशी जवळीक साधणं सोपं काम नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय, त्यातलं पहिलं 1 ते 4 वचन. 2 तिमोथेय. जो परमेश्वर ज्या पृथ्वीवर शांती आणतो, त्या देवाची ते थट्टा करत आहेत, निंदा करत आहेत, आणि त्याच्याशी माझी जवळीक आहे, तर देवाशी आपली जवळीक कदापि होऊ शकणार नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. वाचा. 2 तिमोथेयाचा 3रा अध्याय, त्यातले 1 ते 4 वचन. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. बाबांनो लक्षात ठेवा, शेवटल्या काळामध्ये कठीण दिवस येतील हे समजून घे. हे समजून घ्या प्रथम तर. कारण माणसे स्वार्थी, कारण माणसं तर प्रथम स्वार्थी होणार आहेत, धनलोभी होणार आहेत, बडाई मारणार आहेत, गर्विष्ठ आहेत, घमंड करणारे आहेत, निंदा करणारे, एकमेकांची तुच्छ लेखणारे आहेत, निंदा करणारे आहेत, आई वडिलांचा मान सन्मान न करणारी लोक आहेत, उपकार न स्मरणारी, आणि ज्याच्यावरती उपकार केले त्याच्या उपकारची जाणीव न ठेवणारी अशी लोक आहेत. अपवित्र लोक आहेत, चुकीची कामं करत आहेत, पवित्र जीवन जगत नाहीत, पापामध्ये त्यांचं जीवन आहे. ममता म्हणजे प्रेम एकमेकावर करत नाहीत, दया एकमेकावर दाखवत नाहीत, ममताहीन आहे, त्याचा तिरस्कार करत आहेत, शांतता द्वेषी, चहाडखोर आहेत, चुगलीखोर आहेत. आणि अशा लोकांची जर माझी जवळीक आहे, अशा लोकांची जर माझा संबंध आहे, तर प्रभू माझी प्रार्थना ऐकेल का बाबांनो? हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचंय? असे जर जगामध्ये लोक आहेत, आणि त्या लोकांशी माझी लय घनिष्ठ जवळीक आहे, ते माझ्या देवाची निंदा करत आहेत, आणि माझं नातं त्यांच्या संग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांचं संबंध असल्यामुळं देवाशी संबंध जोडणं सोपं काम नाहीये म्हणून त्या व्यक्तीचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 पेत्राचा 3रा अध्याय आणि त्यातलं 13 वचन सांगतं, दोन पेत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातील 3रंच वचन. प्रथम हे ध्यानात ठेवा, प्रथम तुम्ही हे लक्षात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे, नीट स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? ज्याला तुम्ही ख्रिस्त सांगत आहात
आणि ती तुम्हाला काय म्हणते, थट्टा करून काय म्हणतील, कुठे गेला त्याचं वचन आता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वाचा, रिपीट. प्रथम हे ध्यानात ठेवा प्रथम की बाबांनो तुम्ही हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच हा? वासनाप्रमाणे स्वतःच्या मर्जीप्रमाणे, चालणारे- स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या थट्टेखोर, निंदाखोर लोक हा? शेवटल्या दिवसात हा? थट्टा करीत येऊन म्हणतील, हं? त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे. हालेलुया. त्याच्या येण्याचं वचन मग आता कुठं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा लोकांची जे थट्टा मस्करी करत आहे, अशा लोकांची माझी जवळीक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू अशा लोकांची प्रार्थना ऐकत नाही, किंवा अशा लोकांना जवळीक होणं खूप कठीण काम आहे बरं का. आणि त्यातलं 13 वचन, तरी हा? ज्यामध्ये नीतिमत्व हा? वास करीते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. रिपीट. कुठल्या मध्ये तू वाचत आहे? 2 पेत्र 2 पेत्र 3रा अध्याय 13. हा. तरी ज्यामध्ये नीतिमत्व हा? वास करीते, हा? असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. हालेलुया. ज्या परमेश्वराने आपल्याशी वादा केला, ज्या देवाने आपल्याशी करार केला आहे, हालेलुया, त्या वाद्याची, त्या कराराची आपण काय करत आहोत, वाट पाहत आहोत. आणि आपली जवळी त्या लोकांची कशी साधल मग, जे माझ्या देवाची निंदा करत आहेत, ज्याचं नातंच परमेश्वरासंग नाहीये, आणि माझं नातं त्याच बरोबर आहे, आणि तो वारंवार माझी थट्टा करत आहे, की कुठं तुझी प्रार्थना ऐकली जाते रे, कुठं तुझ्या प्रार्थना तुला उत्तर भेटलं रे, तुझी समस्या तू ती तशीच आहे. हालेलुया. जो माझं मन खच्ची करत आहे, आणि अशा लोकांशी माझी जवळीक आहे, अशा लोकांशी संबंध आहेत, प्रेज द लॉर्ड, ते त्याला कठीण जाईल बरं का बाबांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.